वावरात जागरणला जा लागते यावेळेस आता सुरुवात झालेली आहे जागरणची. गहू हरभरा तूर तेव्हा लागते किती कवडा सुकाची कांदा भाकर भक्ष्याला प्रेमा भाकर मग्न बैसून गाळीत लीला धावणे वीर पिता बायचे चित्त भक्ती. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. सर्व मजेत असणार. तर इकडे आज चालू आहे दोघी जणांचा स्वयंपाक. कोण करा आज किचन मध्ये कोण आहे? चा नंबर चालू आहे का? काय करताय? आलूची भाजी केली, पोळ्या भात. आई पण आहे. नमस्कार. चला असं आहे. थंडी हो लवकर लवकर केले बरं आहे ना. थंडी खूप पडलेली आहे. तरी घरातच आहे म्हणून आपण. घराच्या बाहेर असतं तर किती थंडी असते. बाहेर गेलं तर असं आहे. जेव्हा वावरात पाहायला असेल वावरात आपल्या गावाकडे खूप लागतं. मग वावरात जागरणला जा लागते यावेळेस आता सुरुवात झालेली आहे जागरणची. गहू हरभरा तूर तेव्हा लागते किती थंडी पडते. तर एकदम थंडीच थंडी राहते. पण इकडं झोपलं ना काहीच नाही वाटत. शेतामध्ये मोकळं राहते. फक्त इकडे झोपला पाहिजे. तर असं आहे घरात. कुठं? अरे हो, ते इकडे येणार होते ना आपल्या इकडं. येणार होते पण त्या रुद्रूची म्हणजे असं झालं. चालवता यायचं इकडं पण ठीक आहे म्हणा. आता काही ना काही अडचण असतेच. तिकडून येऊ शकेल होईल की जालन्याहून पण येतील आपल्या इकडं. मागच्या वेळेस तसंच झालं होतं ना. 7 महिन्याचा कार्यक्रम होता तेव्हा पहिले जालन्याला गेले होते. जालन्यावरून इकडे आले होते. थंडी ताप होती. हो ते मग बिमारच होते ना. आणि आपल्या इकडे असं वेगळं आहे ना. थोडंसं त्याला सूट होत नाही ना वातावरण. तर ठीक आहे, जालन्यावरून इकडे येतील. सोबतच घेऊन येईल. आजीला घेऊन येईल सोबत. होऊ शकते आलं तर. आणि बऱ्याच दिवसापासून आता आईचं पण तिकडे गावकड चक्कर नाही आहे. गावकड चक्कर नाही ना. नाही ना, लागते ना मामाच्या भेटीला. हो, भेटीला जायचं राहिलं इकडे राहिलं. हो ना, आईचं जाणंच नाही. आणि आपल्या मागच्या व्हिडिओला किती कमेंट आल्या बापा. याच्या आधीचा व्हिडिओ होता माहित आहे का? की सर्व कामं आईच करत आहे आणि जे आहे राधिका जास्त काम वगैरे करत नाही आहे. पण झालं असं की वेगळं वाटलं ना सर्वांना. आणि विषय हा पण झाला होता एक की राधिकाची आई का बरं आली नाही. तर आता येऊन गेलीत. मग आता गेलती नाही येऊन. तर आता तब्येत वगैरे चांगली आहे म्हणून तुझी. नंतर येतो म्हणत 1-2 दिवस. आणि बरेच जण कमेंट पण केलेली आहे की राधिका डिलिव्हरीसाठी माहेरी का बरं नाही गेली. मी तर म्हटलं होतं तिकडे जायचं म्हणून. तिथं दवाखाने नाही चांगले. किती वेळा सांगितलं व्हिडिओ मध्ये आपण. तिथं दवाखाने चांगले नाही ना म्हणून ठेवलं इथं. आणि खरंच पण एक वेगळंच आहे ना, युनिक आहे ना. एक आयडियल म्हटलं तर चालतंय वेगळं की बा बरेच जण डिलिव्हरी माहेरी करतात. जसं की राधिकाचं पण माहेरी झालं असतं. पण विषय असं झाला की आपल्याला तसंही वाटलं किंवा माहेर तरी काय आहे, इकडे तरी काय आहे, सारखंच आहे. शेवटी माहेरी जाणच येते नंतर. ते कसं ठेवलं आपण. इथं दवाखाने आहेत जवळ आहे. ट्रीटमेंट इकडलं चालू होतं म्हणून. नाही तर मग तिकडच असतं सर्व. बरोबर आहे ना. हो, तिकडच असते. आणि आता कंटिन्यू व्हिडिओ बघा कारण डिलिव्हरीचं जे आहे बरेच शूट वगैरे तुम्हाला पाहायला भेटणार आहे. कारण तारीख पण बरेच जण कमेंट केलेली आहे. तारीख काय आहे तसं तारीख सांगितलेली आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये. पण आता पाहू ना कधी जायचं काय. तर सर्वांना गुड मॉर्निंग. तर सर्व जे आहे सकाळची तयारी चालू आहे मेन म्हणजे. आणि हे प्रत्येक घरी होत असेल असं. हो ना, हे तेल थंडीनं थिजत असेल कारण थंडीचं वातावरण चौकट चालू झालेलं आहे.
आणि इकडे राधिकाची पूजा पण चालू आहे. काय सकाळची देवपूजा? देवपूजा असते सकाळचे काम वगैरे करा, थोडंसं वाचन करायचं. आणखी इकडे फुलं पण आणलेलं आहे ना. जय जय सद्गुरु गजानन बावन्नी आहे काय? हा गजानन आहे का तुझी पाठ? गजानन हो पाठ मन बर मग इकडं सर्व. जय जय सद्गुरु गजानन रक्षक तू श्री भक्तजना निर्गुण परमात्मा तू सदैव कृपात गजानन तू देह असून देहते तू मागोग सत्यम देरी शेगावात प्रगतीले उष्टापर्यंत ब्रह्मदिव्य टाकले हरिदासाचा श्रोतेलासाचा बाळकृष्ण बाळापूरचा समर्थ भक्ती शोधा रामदास रुपये त्याला दर्शवणी तो विला सुकलालाची गोमाता द्रावडी होती तात कृपा तुझ्या तक्षणी शांता झाल जननी बुडे लक्ष्मण शेगावी येता वैदिनी द्रांबी कराय त्याची तू ना चालवणी घेसाची भास्कर पाटील वतगला उद्गर झाला त्वरित आज्ञा तव शिरलांक काकै म्हणतो जेवंक वीरी माशी रक्षाला देवा तू गंजोडर पीतांबरची लीला वडला मग पल्लवीला सबुदे जोशाला माप करी दंडाला सौनेई गंगा भारती तुमकरेता पुंडलिकाच्या गंडावर निष्ठ जाऊन केले दूर ओंकारेश्वरची फुटली नौका तारी नर्मदाक्षणे दे का माधव नाथा समयी दे केले घोषणा पृष्ठ लोकमान्य टिकाला प्रसाद तुझी पाठविला कवड सुखाची कांदा बाकर भक्ष्याला प्रेमा बाकर मग्न बैसून गाळीत लीला धावणी वीर पिता बायची चित्त भक्ती पुंडकायती बाप्पू नामाने विठ्ठल मूर्ती सोयवणी विठ्ठल मूर्ती कवठ्याच्या दवार करणावरी पास वासुदेव याची भेटे प्रेमाची ती खून पडे उद्गर झाला वल्लार भक्ष्याते घरदार देहांच्याही नंतरही किती जनानुभवी पडत्या मंजुला जेती भक्ती जनाचल भले अंगावरती काम पडे श्रीवाचाडे घडे गजाननाचे सद्बुलीना अनुभयाची मी तेरा शरण जाऊनी गजानना दुःख त्याची करी कथना कृपा दोषी भक्ताची धावणे वेगाची गजाननाची बावन्नी नित्यग्राहो जाणी मनी बावन्नी गुरुवारची नेमे करा पाठ भक्तीने विघ्ने सारी दूर करी संकटातून पार करी सदाच्या रक्तवळा फळला बे भक्ता भक्ता सुरेश बोले जय बोला गजाननाची जय बोला हो जय बोला जय गजानन महाराज की जय. अरे वा मस्त म्हटलं एकदम. आणि असं आहे हे झालं गजाननची भावने. आणि मेन म्हणजे कसं असं पूजा वगैरे करायलाच पाहिजे सकाळची, सर्व चांगलं असते. आणि सर्वात महत्त्वाचं एक जप करायला पाहिजे श्री स्वामी समर्थाचा. ते कुठला आहे? कुठलं? नाही स्वामी समर्थाचा जप. आता कसं आहे बरंच वेळा प्रार्थना वगैरे केली चांगलीच असते. मेन म्हणजे सर्व कसं आहे नॉर्मल डिलिव्हरीसाठी साहजिकच आहे ना. आणि उलट चांगलं असते असं ध्यान वगैरे केलेलं. थोडंसं काय म्हणतात ते आणखी आहे बरंच असं पूजापाठ. आता बरेच जण कमेंट करतात की राधिका छान पूजापाठ करतात. करतेच ना रोज. ते आधी तेच करत नाही करत होते तेच करतात. दिवे दिवे लावा संध्याकाळी चालते असं आहे. आणखी आता कसं आहे एक तास तरी पाहिजे सकाळचा चांगला असते म्हणतात. हे देवाची पिंड आणलेली तुम्ही. चला असं आहे बरंच आता आणखी येणारच आहे काही ना काही व्हिडिओमध्ये रेग्युलरमध्ये. पण मेन म्हणजे पूजापाठ चांगलंच असते. पाहिजेच तेवढं बाईक जातील 10-15 मिनिटं पूजा पाहिजे नाही काय झालं. तरी असं आहे मेन म्हणजे. चला आता हा व्हिडिओ आता इथंच संपूया आपण. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तोपर्यंत गण काय म्हणतात गण गण गणात भोवती श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ओके भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.